नाही, मला जो इथं नाशिककरांच्या पर्यावरण प्रेमींना सपोर्ट करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. मी गेली 10 वर्षापासून येतोय. इथला उद्यान विभाग किती फालतू वागलाय हे मला 10 वर्षापूर्वीच माहिती आहे. 2016ला आम्ही इथं इतकं काम केलं नाशिकमध्ये आणि अचानक 5,000 मुलांना बेलाचं रोपं देऊन आम्ही मिरवणूक काढणार होतो. इथं त्र्यंबकेश्वरला बेल बाहेर आणला जातो, बेलाची झाडं वाढली पाहिजेत म्हणून करत असताना अचानक माझा प्रोग्राम कॅन्सल केला होता. मला ते दुःख अजून मला माहिती आहे की इथं कसं वागवलं जातं. उद्यान विभागामध्ये कर्मचारी कसं काम करतात, झाडं रोपं कशी आणली जातात, फॉरेस्ट डिपार्टमेंट कसं रोपं आणतं, नर्सरी का चांगली करत नाही, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे. पण आता जरा जास्तच झालं म्हणून मला लोकांसमोर यावं लागलंय की बाबा इथलं एकही झाड तुटता कामा नये आणि हिडन अजेंडा तुम्ही राबवू नका. शासनाला विनंती आहे, तुम्ही शासन म्हणजे का आपलीच माणसं आहेत ना, आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर ती याला आपली माणसं म्हणायची का? तर अशी वेळ आली तर आम्ही विरोधात जाणार. आम्ही इथले काही झाड तुटू देणार नाही. नाशिककरांच्या सगळ्या पर्यावरण प्रेमींच्या बाजूने आम्ही आहोत. सह्याद्री देवराईतली आमच्या 40 देवराई आहेत, महाराष्ट्रात सगळ्याकडून आहेत. आमच्या सगळ्यांच्या वतीनं सपोर्ट आहे. कुठेही झाड तुटत असलं तर तुम्ही सगळ्यांनी सावध व्हा, त्याचा प्रश्न विचारा. झाड तुटू द्यायचं नाही. आपले झाड म्हणजे आपले आईबाप आहे. आमच्या आईबापांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही मुलं एवढी काही बुडगी नाहीत, आम्ही काही एवढे हे नाही की तुम्हाला जगू देणार. आम्ही तुम्हाला जगू देणार नाही. त्यामुळं साधुग्रामसाठी झाडं तुटता कामा नाही. साधू आले गेले आम्हाला काही फरक पडत नाही, पण झाडं आली गेली तर आम्हाला खूप फरक पडतो. हेच मला सांगायचं. झाड जाणं इथलं म्हणजे हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे. झाड जाणं हे तुकारामांचा अपमान आहे. झाड जाणं शिवाजी महाराजांचा अपमान आहे. ह्या लोकांनी सांगितले तेच विचार घेऊन आपण पुढे जातो ना. प्रशासनाचं म्हणणं आहे की केवळ काही झाडं आम्ही तोडणार आहोत, सगळी झाडं तोडली जाणार नाही आणि 15,000 झाडं लावू असं गिरीश महाजन म्हणतात. नाही, हे आपण 33 कोटीपासून ऐकत आलोय. त्याचा हिशोब कधीच कोणी घेतलेला नाही आणि तो आपल्या देशात 70 वर्षापासूनचा हिशोबच घेता येत ना आपल्याला. कोणी कुठल्या जागा कशा गेल्या, कोणी कुठल्या पद्धतीने फ्रॉड केले, कोणी काय केले याचा हिशोब. मग त्यात आपल्याला पडायचं नाही. कारण काय, तुम्ही खूप कमवलं म्हणून काय 500 वर्ष जगणार नाही, तुम्ही पण मरणारच आहात. तर जाताना माणुसकी नावाची एक चीज असते, माणसं नावाची एक चीज असते आणि आधी झाडं असतात नंतर माणसं असतात. त्यामुळे झाडांची बाजू आपल्याला घ्यायचीच आहे. प्रशासन एक्झिबिशन सेंटर करण्याचा घाट घालतोय अशा स्वरूपाचा दावा पर्यावरण प्रेमींनी केलेला आहे. आपल्याला काही कागदपत्र देखील त्यांनी दाखवले. आपलं याच्यावर नेमकं काय म्हणणं आहे? मला अतिशय शॉक बसला की गिरीश महाजन तुम्ही याला उत्तर द्या की मी जी आता नोटीस बघितली 14 नोव्हेंबरला टेंडर काढले आणि 33 वर्षासाठी इथं एक्झिबिशन सेंटर करणार, तर हा कुठला कुंभमेळा इथं होणार आहे त्याचं महाराष्ट्राला तुम्ही उत्तर द्या. म्हणजे मला जे दिसलं समोर त्याच्यातनं असं वाटतं की पालकमंत्री आहात तर तुम्ही याची उत्तर द्या. तुम्ही नाशिककरांचा अपमान करू नका, माणसाचा अपमान करू नका आणि झाडांचा तर अजिबातच करू नका. सर कुंभमेळ्यासाठी पर्यायी जागेचा वापर करावा अशी एक मागणी होते. मागच्या वर्षी कुंभमेळा मागच्या वेळेस इथेच भरलेला होता. आपलं यावर काय मत आहे? कुंभमेळा इतर ठिकाणी भरवावा की इथे काहीतरी सुवर्णमध्ये काढावं, आपली काय भूमिका आहे? मला असं वाटतं इतक्या उजाड जागा आहेत, इतकं नाशिकमध्ये जागा आहे, त्या जागेवरती साधुग्राम बांधा. तुम्हाला जे काही विधी करायचे ते करा. हे विधी करताना तुम्ही नाशिककरांचे हाल करू नका, माणसांचे हाल करू नका आणि चांगल्या पद्धतीने करा. आपल्या कोणाच्या बद्दल काय म्हणणं नाही, पण धर्माच्या नावाखाली तुम्ही सर्वसामान्य माणसाचे हाल करू नका. आता आपल्याला काही लोकांनी म्हणाले की मुख्यमंत्र्यांची तुम्ही भेट घ्या किंवा कानावर घाला, हे घ्या बैठक, आपण काही मुख्यमंत्र्याला या संदर्भात भेटणार आहात? नाही, आता अजून वेगळं काय सांगायचं. आता हे नाही, इथं मुळात झाडं तोडू द्यायची नाहीत हाच मुद्दा आहे आपल्याला. आपलं बाकी काय म्हणणंच नाही. बाबा झाडं तोडू नका आणि बाकी जे काही तुम्हाला करायचे त्याच्याबद्दल आम्हाला इंटरेस्ट नाही. आम्हाला फक्त महाराष्ट्रातली नव्हे, जगातली नव्हे, भारतातली कुठलीही झाडं तुटता कामा नाहीत. कारण झाड आहे तर माणूस आहे. झाड आणि आई ह्या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. नंतर सगळे मनाचे खेळ आहे. आपण रात्री झोपलो, मुख्यमंत्री असो, पंतप्रधान असो, नाहीतर खेळाडू असो, नाहीतर ऍक्टर असो, रात्री झोपल्यावर त्याला ऑक्सिजन लागतो ना, त्याला अन्न लागतं ना. हे कोण देतं? झाड देतं ना. मग झाडाबद्दल कोणीही बोलायचं नाही. झाड तुटता कामा नये. झाड राहिलं तरच आपण राहणार आहोत, एवढी माफक अपेक्षा. जागा सुचवलेली होती ती जागा वेगळ्या ठिकाणी आहे. इथून जर समजा अमृत स्नानाचा किंवा त्याच्यासाठीचे जे मार्ग आहे ते जर ठरवले तर चेंगराचेंगरी होऊ शकते. अशा स्वरूपाचा कयास प्रशासनाच्या माध्यमातून लावला जातोय. एकूणच जी पर्यावरण प्रेमी जो पर्याय सुचवतायत तो ते ऍक्सेप्ट करायला तयार होत नाही. शासनाने ऍक्सेप्ट करायला पाहिजे. कारण काय, चेंगराचेंगरी करून माणसं मारायचं असेल तर असले कुंभमेळे घ्याच कशाला? माणसांना त्रास होणारे
कुठलेच मेळे, कुठलेच व्यवहार, कुठलेच जे काही सण असतील काय ते माणसांच्यासाठी असले पाहिजेत ना. माणसं मरण्यासाठी असतंच कामा नये. एवढी सोपी साधी गोष्ट आहे ना. प्रशासनाचं म्हणणं आहे की मागच्या 12 वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी कुंभमेळा झाला होता इथे साधूंचे आखाडे होते आणि 12 वर्षा आधीची म्हणजे 12 वर्षानंतर जी झाडं या ठिकाणी उगवली आहेत त्यातली जी मध्ये येत आहेत ती आम्ही तोडू आणि जो लेआउट आहे तोच कायम राहणार आहे आखाड्यांसाठी. नाही ते पूर्वीचे नियम करता का म्हणे मुळात एवढी झाडं सावली देतात, या सावलीत उभं राहिले त्याच्यात जातीभेद धर्म बिर्म काय आणू नका. झाडं न तोडता जागा आहे तिथं बांधल्याने काय फरक पडणार आहे? काय पडणार आहे? पण ही झाडं देणारी ही सावली देतात, फळं देतात, ऑक्सिजन देतात, ह्याच्यावर पशु पक्षी राहतात, किडामुंगी राहतात, फुलपाखरं राहतात, ह्यांच्या जीवनाचा विचार नको करायला. त्यामुळे ही साधी गोष्ट आहे, झाड कुठंच तुटता कामा नये. आपली जनतेची भूमिका काय राहणार आहे? आज आपण नाशिकमध्ये आलेला आहात, प्रशासनाची भेट घेणार आहे किंवा समजा जर प्रशासनाने आपलं म्हणणं ऐकलंच नाही तर आपली भूमिका काय राहणार? ऐकणं बिण्याचा मुद्दाच नाही हो. नाशिककर जिवंत आहेत, सगळ्या नाशिककरांनी जागे व्हा. तुम्ही इथं या, तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी मी आलोय. पर्यावरण प्रेमींच्या मागणीसाठी मला त्यांनी सांगितलं असं आहे. तर भारतात जगात कुठेही झाड तुटत असेल तर तिथे आपण उभं राहणार आणि झाड तुटू देणार नाही, एवढीच आपली भूमिका आहे.